नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। भारतात सर्वत्र ठिकाणी या बेलाची झाडं आपल्याला बघायला मिळतात। महादेवाच्या मंदिराशेजारी तर हमखास आपल्याला ही झाडं दिसतात। हे बेल चवीला तुरट आणि कडू लागते। याचं पचन झाल्यानंतर हे तिखट बनते, म्हणजेच हे कटू विपाकी आहे आणि उष्णवीर्यात्मक आहे। हे लघु गुणात्मक आहे, म्हणजे पचायला अतिशय हलकं आहे। कफ आणि वातदोष शामक आहे। ह्या बेलाचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे करता येतो ते बघूयात। सर्वप्रथम बेलाच्या पानांचे उपयोग आपण बघूयात। बेलाची पानं ही सूज आणि वेदना शामक आहेत, त्यामुळे सूज असणाऱ्या ठिकाणी किंवा बरगड्या दुखत असतील तर बेलाच्या पानांचा शेक घेतल्याने फार छान फायदा होतो। वारंवार जंत होण्याची समस्या असेल, मग ते लहान मुलांमध्ये असो किंवा मोठ्या व्यक्तींमध्ये असो, त्यांनी बेलाची पानं आणून ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचा रस काढून प्यायचा। वारंवार जंताची समस्या असेल तर ती कमी होते। काविळीमध्ये बेलाच्या पानाचा रस आणि काळी मिरी एकत्र करून घेतल्याने काविळीचा त्रास कमी होतो। अम्लपित्ताचा त्रास होऊन जर घशात जळजळ होत असेल तर बेलाच्या पानाचा रस घेतल्याने घशातील जळजळ कमी व्हायला मदत होते। ज्यांना सर्दी, खोकला, दम्याचा वारंवार त्रास होतो त्यांनी या बेलाच्या पानांचा रस घ्यावा किंवा या बेलाच्या पानांचा काढा बनवून घ्यावा। कफ कमी होऊन हा त्रास कमी व्हायला मदत मिळते। ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी या बेलाच्या पानांचा रस घेतल्यास मूत्रातील साखरेचं प्रमाण कमी व्हायला मदत मिळते। तर हे सर्व बेलाच्या पानांचे उपयोग आपण पाहिले। बिल्व म्हणजेच बेल याचं लॅटिन नेम एगल मार्मॅलोज आहे आणि हे रुटेसी कुळातील आहे। याचं फळ दिसायला खूप सुंदर दिसतं, म्हणून याला श्रीफल असं म्हणतात। ही फळं तयार होऊन पिकायला वेळ लागतो, त्यामुळे या झाडावरती आपल्याला नेहमी फळं दिसतात, त्यामुळे याला सदाफल असं म्हणतात। बिल्वपत्र हे 3 पाणी असतं, त्यामुळे याला त्रिशिख असं म्हणतात। महादेवाला, शंकराला हे खूप प्रिय आहे, त्यामुळे याला शिवद्रुम असं म्हणतात। याची फळं मोठी आहेत, त्यामुळे याला महाफल असंही म्हणतात। अशा अनेक पर्यायी नावांनी बेलाला ओळखलं जातं। माहिती उपयुक्त वाटल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा। धन्यवाद।